श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहुनी सन्मुखा, कर जोडून ऐका नमन करी साष्टांगे. एक असे माझी विनंती, निरोप आवे आम्हा प्रति. आमुचे पूर्वज कवने रीती सेवा दिली श्री गुरुची. ऐकोनी शिष्याचे वचन शिष्य सांगे विस्तारून, एक चित्ते करुनी मन एक शिष्या नामधारका. पूर्वी कथा सांगितली जे का श्री गुरुशी भेटली. वासर ग्रामी होते भली, पूर्वज तुमचे पर्यसा. तयाचे नाम सायमदेव, केली पूजा भक्तिभावे. त्यावरे प्रीती अति स्नेह, आमुचे श्री गुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी, गाणगापुरी पर्यसी. ख्याती झाली दाही दिशी, कीर्ती वाढली बहुते परी. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी. ख्याती नामन श्री नरसी सरस्वती, भक्तवत्सल अवधारी. तुमचा पूर्वज जो का होता सायमदेव नामे ख्याता. त्याने ऐकला वृत्तांता, महिमा श्री गुरुयतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी. आनंद बहुमानसी, हर्षे निर्भर होऊन या. साष्टांगी नमस्कारिता असे चरणी, लोळत केशे करुनी. पाद झाडीत भक्तिभावे पर्यसा, कर संपुट जोडोनी. स्तुती करे एकाग्रमनी, त्रयमूर्ती तुची जाण. म्हणे श्री गुरु स्वामी या आनंद जल लोचनी. निगे संतोषे बहुमनी, नवविधा भक्ती करुनी. स्तुती केली गुरुची संतोषनी श्री गुरुमूर्ती. तया विप्रा आश्वासिती, माता हस्त ठेवून म्हणते. परमभक्त तुची आम्हा, तू आज एका स्तुती केली. तेने मन माझे धाले, तुझ वरदान दिदले. वंशवंशी माझे दास, स्नान करुनी संगमासी. पूजा करे अश्वत्थाशी, त्वरित यावे मठाशी. भोजन करे आम्हा पंक्ती, येणे परी श्री गुरुमूर्ती. तया विप्रा निरोप देती श्री गुरु निरोप जेणे रीती. आला तो स्नान करुनी, षोडशोपचारी गुरुसी. पूजा करी भक्तीसी, अनेक परी पक्वान नेसी. भिक्षा केली श्री गुरु ते, भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती. तया विप्रा आपले पंक्ती, समस्त शिष्याहुनी प्रीती. ठाव देते आपले जवळी, पुस्तिक क्षेम समाधान. कैसे तुमचे वर्तमान, कृपा असे परिपूर्ण. म्हणून पुस्ती संतोषे, ऐकोनी श्री गुरुचे वचन. सायमदेव सांगे विस्तारून, कन्यापुत्र बंधुजन. क्षेम असती स्वामी या उत्तर कंची म्हणिजे ग्रामी. वसोनी असतो आम्ही तुझे कृपेने, समस्त क्षेमी असो देव कृपा सिंधू. पुत्र वर्ग बंधुजन, करती संसार यातना. आपले मनीची वासना, करीन सेवा श्री गुरुची. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हसून. आमची सेवा असे कठीण, आम्हा वास बहुते ठाई. एके समय अरण्यात अथवा राहू नगरात. आम्हा सवे कष्ट बहुत, तुम्ही केवी सावू शका. येणे परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोपिती. ऐकोनी विनवी मागुती, म्हणे स्वामी अंगीकारी. येणे परी श्री गुरुशी, सायनदेव भक्तीसी. विनवी तसे पर्यसी, संतोषले श्री गुरुमूर्ती. श्री गुरु तया विप्रा म्हणती, तैसे असेल तुझे चित्ती. दृढ असेल मनी भक्ती, तरीच करणे अंगीकार. स्थिर करुनी अंतकरण, करता सेवा श्री गुरुचरण. झाले मास 3 जाण, ऐक शिष्या नामकरणी. वर्तता ऐसे एके दिवशी, श्री गुरु गेले संगमाशी. सवे घेतले तयाशी, समस्तांचे वारोनी. भक्तांसहित संगमाशी गेले श्री गुरुनिशी. समयाशी बैसते झाले अश्वत्थाशी, सुख गोष्टी करीत देखा. दिवस गेला अस्तमशनी, श्री गुरु विचार करती मनी. दृढ त्याचे अंतकरणी, कैसे असे पाहू म्हणती. उठविती वारा अवचिती, तेने वृक्ष पडो पाती. पर्जन्य आला महाख्याती, मुसळधार वर्षती. जो का विप्र होता जवळी, आश्रय केला वृक्षातळी. तेव्हा केली तये वेळी, वस्त्रे करुनी श्री गुरुशी. पर्जन्य वारा समस्त देखा, राहिले आपले भावे ऐका. उभा राहुनी सन्मुखा, सेवा करी पर्यसी. येणे परी आमदोनी, पर्जन्य आला महाक्षोमी. आणिक वारा उठोनी, वाजे शीत अत्यंत. श्री गुरु म्हणती विप्रासी, शीत झाले बहुवसी. तुवा जाऊनी मठाशी, अग्नी आणावा शेकावया. निघाला शिष्य देखोनी. श्री गुरु म्हणती हासोनी, नको पाहू आपले नयनी. उभय पार्श्वी पर्यसा. येणे परी द्विजवर पावला सत्वर गाणगापूर. वेशीपाशी जाऊनी थोर, हकारिले द्वारपाळा. तयासी सांगिता वृत्तांत, आणून दिला अग्नी त्वरित. तो घालून या भांडियात, घेऊन गेला पर्यसा. न दिसे मार्ग अंधकार, विजेच्या तेजे जातो नर. मनी करतसे विचार, श्री गुरूंनी माते निरोपिले. दोन्हीकडे न पाहते म्हणती,
श्री गुरुमाते निरोप देती याची कैसी आहे स्थिती, म्हणून पाहेतये वेळी आपले दक्षिण दिसेसी पाहता देश सर्पाशी भिवून पळत उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग वाट सोडून या जाय राणी सवेची येती सर्प दोन्ही तेव्हा विप्र भिवून अतिशीघ्र जातसे स्मरता झाला श्री गुरुशी एकोभावे धैर्याशी जातो विप्र शीघ्रसी पातला संगमाजवळीके दुरोन देखे श्री गुरुशी सहस्र दीप ज्योतिषी दिसती विप्र बहुवसी वेदध्वनी ऐकतसे जवळी जाता द्विजवरू ऐकले दिसती श्री गुरु गेला समस्त अंधिकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वल्ले केले अग्निसी उजेड झाला बहुवसी झाला विप्र सावदेसी पाहत असे श्री गुरते दोन्ही सर्प येऊनी श्री गुरते वंदोनी सवीचे गेले निघोनी पूर्वीच विप्र ब्याला असे श्री गुरु पुस्ती विप्रासी कागा भयभीत झालासी आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन्ही पाठविले न भय धरी भय आता काही आमची सेवा कठीण पाय विचारूने आपल्या देई अंगीकारी गुरुसेवा गुरुभक्ती म्हणजे असे कठीण वल्लभ दृढ भक्तीने सेवा करणे काळी काळा ते न भेने तया शिष्य परेसा श्री गुरुमंती विप्राशी सांगेन कथा असे न सुरशी न गमे वेळ रात्रीसी ब्रह्ममुहूर्त होयतव शंभू सांगे गिरजेसी सर्वसाध्य गुरुभक्तीसी करावी एकोभावेसी जोची शिव तोची गुरु तयाचे एक आख्यान सांगेन तुझं विस्तारून एक चित्त करून मन ऐक गिरजे मानत असे गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण अनेक तप अनुष्ठान करता विलंब परेसा नाना तप अनुष्ठान करती यज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करील साध्य होय तात्काळ यज्ञ दान तप फळ सर्व सिद्धी त्याची होय याचा एक दृष्टांत सांगेन ऐक असे विचित्र ब्राह्मयाचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मापर्यसी त्यासी झाला एक पुत्र अति लावण्य सुंदर सकल कर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना त्वष्टा ब्रह्मपुत्रासी व्रतबंध करी परियसी करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला गुरुची सेवा नाना परी कर्तसे ब्रह्मचारी वर्तता ऐसे येणे परी अपूर्व एक वर्तले वर्तता एके दिवशी आला पर्जन बहु अशी पर्णशाळा पर्यसी गळत होती श्री गुरुशी तया वेळी शिष्यांशी निरोप दिला गुरु कैसी त्वरित करावे आम्हासी ग्रह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत परियसी ग्रह करावे दृढेशी कधी जीर्ण नवे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करेगा गृह ऐसे ऐसा गुरु निरोप देती तेची समय गुरुची सती सांगत असे अतिप्रीती माते कंचुकी अनावी नसेल विणले अथवा शिवली विचित्र अंगे पाहिजे केले माझे अंगाप्रमाणे वाहिली त्वरिताने म्हणत असे गुरुपुत्र म्हणे त्यासी मागे नायक तुम्हासी पादुका आणाव्या मजैसी चाले जैसी उदकावरी अथवा चिखल न लागे तयांसी न व्हावे अधिक पायासी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जायासी इथुके अवसारी गुरुकन्या काय करी जाता त्याचा पालव धरी आपणासी काही आणावे तानवडे दोन्ही आपणासी घेऊन यावे परियसी आणि आणावा खेळावयासी घरकुल एक आणावे कुंज राचे दंते बरवे घरकुल त्वा करावे एकस्तंभी असावे कधी न तुटे नये जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कार सहित आणावे पाट ठाणवी असे तया घराभितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण करावया पाकयत्न मंडकी करून आणि आणिक सांगेन मी तू रांधणे करावया शिकवे मज पाक केले उष्ण सहज असो नये अन्न जान पाक करता मडकेसी न लागे काजळ परियसी आणून देगा भांडी ऐसी अनेक सर्व सोपस्कार गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारले शिष्य राणे निघता झाला तक्षणे महारण्य प्रवेशला पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी ते देखत पुसता झाला तयवेळी पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त गुरूंनी मागितले जे वस्त कवने परी साध्य होतं मग म्हणे अवधूत त्या बाळकाचे अभय देत सांगेन एक तुझ हित जेणे तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन ऐस एक निदान काशीपूर मास्थान सकाळभिष्टे साधतील काशीपूर असे मास्था तू आज आताची जाण होईल तुझी मनकामना संदेह न धरी मनात ऐकोनी ब्रह्मचारी साष्टांग नमन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात ऐसे म्हणता तापसी आपण नेन म्हणे हरची तुझ करता आपणासी यात्रा घडे लाभ थोर तुझ करता आपणासी
दर्शन घडे पुरे काशी, चला जाऊ तर तशी. म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळी, पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे तयेवेळी. बाळा यात्रा करी आता, बाळ म्हणे तापसीसी. स्वामी माते निरोप देती देसी, नेनो यात्रा हे कैसी. कवने परी राहटावे तापसी म्हणे तयासी. सांगेन यात्रा विधीसी, तुवा करावे भावेसी. नेम भक्तिपूर्वक पहिले मनी कर्णिकेसी. स्नान करावे नेमेसी, जाऊन या विनायकासी. पांचाळेश्वरा नमावे, मग जावे महाद्वारा. विश्वनाथ दर्शन करा, पुनरपी यावे गंगातीरा. मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेश्वर. पूजा करी निर्धार, जाऊन कंबळेश्वर. पूजा करी गा भावेसी, ललिता देवी पूजोनी. मग जावे तेथोनी जरासंधेश्वर. सगुनी पूजा करी गा भक्तीशी, सोमनाथ तसे थोर. पूजावा शूळटंकेश्वर, तया पुढे वराहेश्वर. पूजा करी गा ब्रह्मेश्वरी, पशुपतीश्वरनिका. पूजा करुणी बाळका, पितामह असे जोका. त्या ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वर वंदुनी. पुढे जावे ऐको मनी, चंद्रिकेश्वराशी नमोनी. पुढे करी गा विश्वेश्वरा, पुढे पूजी विघ्नेश्वर. त्यानंतर अग्नेश्वर, मग पूजा नागेश्वर. हरिश्चंद्रेश्वर पूजी जान, चिंतामणी विनायका. सोमनाथ विनायका देखा, पूजा करून ऐका. वसिष्ठ वामदेव पूजावा, पुढे त्रिसंदेश्वर. पूजी लिंग असे थोर, विशालाक्ष मनोहर. धर्मेश्वर पूजावा, विश्वभाऊ पूजानिका. पुढे आशा विनायका, वृद्धदित्य असे जोका. पूजा करी मनोभावे, चतुर्वक्तेश्वर असे थोर. लिंग असे मनोहर, पूजा करी गा ब्रह्मेश्वर. अनुक्रमे करून या, पुन्हा प्रकामेश्वर असे खून. पुढे ईश्वर ईशान, असे चंडीश्वरा जान. पूजा करी भक्तीशी, पूजा भवानी शंकर. धुंडीराज मनोहर, अर्चिराज राजेश्वर. लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी. तुवा जावे भक्तीशी, परद्रवेश्वरासी. पाणी ग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजन. ज्ञानवापी करी स्थान ज्ञानेश्वर अर्जुन. नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर. लिंग असे मनोहर, पूजी मार्कंडेश्वर. असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर. लिंग बहु मनोहर, पूजा महाकाळेश्वर. दंडपाणी पूजा मग महेश्वराशी पूजोनी. अर्ची मोक्षेश्वर ध्यानी, वीरभद्रेश्वर समनी. पूजा करी गा बाळका, अविमुक्तेश्वरासी. तुवा जाऊन या हर्षी, पूजा करी गा भावेसी. मोदादी पंचविनायका, आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय. महाद्वारी जेते असे मनमथारी. विश्वनाथ परेसा, बाळा तुवा येणे परी. अंतर्ग्रह यात्रा करे, मुक्ती मंडपाभितरी. जाऊनी नमस्कारावे, ऐसी यात्रा करुनी. विश्वनाथा ते नमुनी, मग निघावे तेथुनी. दक्षिणा मानस यात्रेसी, मणिकर्णिकेसी. जाऊन स्नान उत्तर वाहिनी. विश्वनाथा ते पूजुनी, संकल्पावे यात्रेसी. तेथुनी निघावे हर्षी, मोदादी पंच विनायकासी. पूजा करावी भक्तीशी, धुंडीराज पूजी मग. पूजा भवानी शंकरा. दंडपाणी नमन करा, विशाल अवतारा पूजी तू भक्तिभावे. स्नान धर्मकुपेशी, श्राद्धादी विधी करी हर्षी. पूजा धर्मेश्वराशी. गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता. जरासंधेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा. वाराहेश्वर भक्तीसी. दशाश्वमेध तीर्थेसी. स्नान करा श्रद्धेसी, प्रयाग तीर्थ परेसी. स्नान श्राद्ध करावे, पूजोनिया प्रयागेश्वरासी. दशाश्वमेध ईश्वराशी. पूजा करी गा भक्तीसी. शीतलेश्वर अर्ची मग वंदिदेव. सर्वेश्वर मनोभावे, धुंडीराज भक्तिपुरी. पूजा करी गा ब्रह्मचारी. तिळ भांडेश्वर देखा, पूजा करुणी पुढे ऐका रेव. कुंडी स्नाननिका, मानस सरोवरे मग स्नान. श्राद्धादी पितृतर्पण, मानसेश्वर पूजन. मनकामना पावणे जान, ऐक बाळा ब्रह्मचारी. पुढे 64 योगिनी. पूजा करी गा एकोमनी. कुकुट द्विजाचे वंदिनी. मंत्र तेथे जपावा, वाराणस्या दक्षिणाग्ये. कुकुट नाम वै द्विज, तस्य स्मरणम त्रयन. दुःस्वप्न सुस्वप्न भवेत, पुढे मासोपवासाशी. पूजिजे गोबा ईसी, 7 कवड्या घालून या. तिसी नमन भावे करावे, शुक्रकुपी करी स्नान. करी शुक्रेश्वर अर्चन, मग पुढे अन्नपूर्णा नमून. पूजा करी भावेसी, धुंडी राजा ते पूजन. ज्ञानवापी करी स्नान, ज्ञानेश्वरा अर्चन. दंडपाणी पूजावा, आनंदे भैरवासी वंदुनी. महाद्वार जाऊनी, साष्टांगेसी नमुनी.
विश्वनाथार्ची जय ऐसी दक्षिणा मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करेगा हर्षे योगी राज सांगत असे आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कशी संकल्प करुणे मानसी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेसी स्नान करावे महाहर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणांतरी पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे किरणाधूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळवून 5 नामे विख्यात जान नामे असती सगुण ऐक बाळा एक चित्ते ऐशा परी पंचगंगेसी स्नान करेगा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करेगा केशवा गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नरसी भवनी मंगळा गौरव वंदोनी गभस्तेश्वर पूजावा मयुषादित्य पूजेसी जावे तुआ भक्तीशी पुनरपे जावे हर्षी विश्वेश्वर दर्शन मागुती मुक्ती मंडपासी जावे तुआ भक्तीशी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघावे तेथून आदित्या ते पूजन अमोर्दकेश्वर अर्चोन पापभक्षेश्वरा पूजिजे नवग्रहांते पूजोनी काळभैरवाते वंदोनी क्षेत्रपाळ अर्चोनी काळकुपी स्नान करी कृतिवासेश्वरा देखा पूजा करुनी बाळका पुढे जाऊनी ऐका शंखवापी स्नान करी तेथे आचमन करोनी रत्नेश्वरासे पूजोनी सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्त्रेश्वरी पूजा करी ओ बाळा तू ओजा पुढे स्नान करणे काजा वृद्धा काळकुपा जावे काळेश्वराची पूजेसी तू जावे भक्तीशी अपमृत्येश्वर हर्षी अपमृत्युवेश्वरा हर्षी पूजा करिगा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने तेथून मग पुढे जाणे जुंबकेश्वर पूजावया वक्रतुंड पूजेसी तू जावे भक्तीशी दंडखात कृपेसी स्नानश्राद्ध तू करी पुढे भूत भैरवासी पूजी हे जे ईशान्येश्वराशी जैगीशव्यह गुहेसी नमन करणी पुढे जावे घंटा कुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तीशी ज्येष्ठवापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सेवेची तुआ पुढे जाणे स्नान सप्तसागरात तेथून वाल्मिकेश्वरासी पूजा करे गा भक्तीसी भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा मातृपितृकुंडेसी करणे श्राद्ध विधीशी पिशाच मोचन तीर्थेशी पुढे जावे अवधारा पुढे कपर्देश्वरासी पुढे पूजा करिगा भक्तीसी कर्कोटक वापीसी स्नान करिगा बाळका कर्कोटकेश्वरासी पूजा करिगा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तू जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजोन मत्स्योदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चोन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावे भक्तीसी पापविमोचन तीर्थेशी स्नानादी श्राद्धे करावे तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करिगा भक्तीसी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे मग जावे कपिलाधरा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवर्षेसी द्विजवरा गोदान द्यावे परेसा प्रशध्वजा ते पूजन मग निघावे तेथून ज्वालानुश्रीय वंदोन वरुणा संगमे तुम्ही जावे स्नान श्राद्ध करून केशवादित्य पूजन आदी केशव अर्चुन पुढे जावे परेसा प्रल्हाद तीर्थ असे भरवे स्नान श्राद्ध तुआ करवे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परेसा कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजन त्रिलोचनेश्वर असंख्यतेश्वर पूजावे पुढे जावे महादेवासी पूजा करिगा भक्तीशी द्रुपदेश्वर सादरेशी एक भावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करिगा भक्तीशी काम्यतीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजन गोप्रतारण तीर्थ स्नानी पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलशायी ते पूजने हनुमंताने नमन करणे मोदादी पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी धुंडीराज पर्यसी ज्ञानवापी स्नानेशी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंड पानीशी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंचपांडवासी द्रौपदी विनायका
पूजा आनंद भैरवासी अमुक्तेश्वर हर्षी पूजोनी संभ्रमेशी विश्वनाथ सन्मुख सांगे उत्तर मानस यात्रेय यथावद्य मया कृता न्यूनातिरिक्तया शंभू प्रियतामनया विभुवा ऐसा मंत्र जपोनी साष्टांगी नमन करुणी मग निघावे तेथुनी पंचक्रोश यात्रेसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरुसी नरसी सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशी यात्रा निरूपणम नाम एकचत्वारिंशोऽध्याय गोडा श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 170.